नमस्कार, मी शिवानंद सर. बघा, हा आहे सहस्रकुंड धबधबा. सहस्रकुंड म्हणजेच जो एक विदर्भातील महत्त्वाचे निसर्ग ठिकाण म्हणून सुद्धा याला ओळखले जाते. या धबधबा मुळामध्ये जर या धबधब्याचा अभ्यास केला तर असं लक्षात येते की हे एक नदीवर वसलेले आहे, अर्थात जिला पैनगंगा म्हणतात. पैनगंगा ही नदी विदर्भातूनच तिची सुरुवात होते. म्हणजे ती प्रवास करत कुठे येते, बुलढाणा या जिल्ह्यातून अजिंठा नावाचं एक गाव आहे. त्या गावातील एका छोट्याशा दरीतून ती प्रवास करत करत मराठवाड्यामध्ये येते. मराठवाड्यामध्ये परभणीमध्ये येऊन नांदेडमध्ये येते. परत ती विदर्भामध्ये जर तुम्ही हदगाव आणि उमरखेड या ठिकाणी आलात तर तुम्हाला पैनगंगेचं एक ठिकाण तुम्हाला पूल दिसेल. म्हणजे तिचा प्रवास झालेला सुरुवात येईल. ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची नदी म्हणून हिला जीवनवाहिनी, जिला अर्थात जलवाहिनी म्हणून सुद्धा ओळखले जाते. या नदीची प्रवासाची एकूण लांबी 676 किलोमीटर आहे. आणि हा जो धबधबा आहे सहस्रकुंड नावाने ओळखला जातो. हा उमरखेड तालुक्यातील, जो यवतमाळ या जिल्ह्यामध्ये उमरखेड नावाचा तालुका येतो, त्या तालुक्यातील एक मुरली नावाचे गाव आहे. त्या गावाच्या शेजारी म्हणजेच हिमायतनगर आणि उमरखेड या सीमावर्ती नावाचा तालुका आहे. त्या तालुक्याच्या ठिकाणी सहस्रकुंड म्हणजे मुरली गावाच्या शेजारून वाहतो. हा अतिशय निसर्गरम्य असं ठिकाण असलेलं आहे. बघा, जर महत्त्वाचा धबधबा वरून पाऊस पडल्यानंतर जशा पद्धतीनं आपल्याला वाटतो की जणू येथे एक निसर्गाचे एखाद्या हिमालयाला स्पर्श व्हावा, तशा पद्धतीनं नदीचा पडणाऱ्या धाराखाली एका महत्त्वाच्या टप्प्यांवर म्हणजेच खडकावर पडतं, तिथूनच एक बाष्प निर्माण होते. बघा, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जशा पद्धतीनं आपल्याला दुरून वाटावं की जणू की या ठिकाणी धूर निघतो की काय, असं या ठिकाणी दिसते. असे अतिशय निसर्ग असं रम्य ठिकाण हे आपल्याला पाहायला मिळेल. खूप सुंदर असं पैनगंगा या नदीवर एक धबधबा, निसर्ग निर्मित झालेला धबधबा सहस्रकुंड नावाने ओळखला जातो.